नमस्कार मित्रांनो, राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आणि ज्यांना नवीन बांधकाम कामगार म्हणून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी करावयाची आहे, अशा सर्वांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची व दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी जे शुल्क लागत होते, ते शुल्क शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच्यासाठी आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या वतीने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरवायची नोंदणी किंवा नूतनीकरण फी निःशुल्क करण्याबाबत GR मधील माहिती पहा. राज्यातील इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यात येते आणि या नोंदणी किंवा नूतनीकरणाच्या जमा होणाऱ्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता 29 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सन 2020 पासून मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण किंवा कामगारांना लाभाचे वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून केले जात आहे. इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी ₹25 इतके नोंदणी शुल्क निर्धारित करण्यात आले होते. कालांतराने शासनाने नोंदणी शुल्काच्या रकमेत बदल करून नोंदणी शुल्काची रक्कम ₹1 करण्यात आली होती. दिनांक 6 मार्च 2025 रोजीच्या महामंडळाच्या बैठकीमध्ये हे नोंदणी किंवा नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत ठराव करण्यात आला होता आणि याबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर केला होता आणि या प्रस्तावास अनुसरून शासनाने मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी नोंदणी शुल्क, नूतनीकरण शुल्क फी निःशुल्क करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी आता कोणतेही शुल्क किंवा फी लागणार नाही. अतिशय महत्त्वपूर्ण व दिलासादायक अशी ही अपडेट होती. ही माहिती नक्की आपल्या जवळच्या बांधकाम कामगारांना शेअर करा. धन्यवाद.